रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय. श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृताचा अध्याय श्रवण करत आहोत. मुळात कसं आहे की मंत्र, तीर्थ, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी आणि औषधी यावर प्रथम आपला विश्वास असला पाहिजे. जसा ज्याचा भाव असेल तसा त्याला त्या त्या गोष्टीचा गुण येत असतो. त्यामुळे या सगळ्या शिवलीलामृताच्या अध्यायामध्ये धार्मिकतेच्या बाबतीत ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावर विश्वास असेल, श्रद्धा असेल तरच त्याची महती आणि त्यातलं मर्म आपल्याला समजतं. तर आज या अध्यायामध्ये भस्माचं महत्त्व सांगितलेलं आहे. विभूती भस्म ज्याला आपण म्हणतो ते त्रिपुंड धारण करणं किती महत्त्वाचं आहे त्याचं महत्त्व सांगणारी आजची ही कथा आहे. ऐकूयात. फार वर्षापूर्वी एका वनात वामदेव नावाचा महाज्ञानी पुरुष राहत होता. दिशा म्हणजे त्याचे वस्त्र होते. आपल्या सर्व अंगाला भस्म फासून नेहमी कडकडीत असे उपवास करून दिगंबर अशा स्थितीत तो एकटाच इकडे तिकडे त्या रानात फिरत असे. हे सारे विश्व शिवमय आहे अशी त्याच्या मनाची पक्की श्रद्धा होती. त्यामुळे त्याला कशाचा सुद्धा खेद नव्हता, कसली सुद्धा खंत नव्हती. हा वामदेव नेहमी मौन पाळत असे. त्याला कुठलाच विकार नव्हता. फक्त शंकराचे स्मरण आणि ज्ञानचर्चा या व्यतिरिक्त तो नेहमीच अबोल राहत असे. सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी प्रत्यक्ष शंकरांनी जणू ते रूप धारण केले आहे असे वाटत होते. तो नेहमी आत्मस्वरूपात दंग असे, नेहमी समाधी स्थितीत असेच पाहणाऱ्यांपैकी कोणालाही वाटत असे. त्याने आपल्या तपाने तेजाचा दाहकपणा पूर्णपणे जाळून टाकला होता. पृथ्वीचा कठीणपणा त्याने कमी केला होता. पाण्याचा ओलावा काढून घेऊन त्याने पाणी अगदी स्वच्छ केले होते. सर्व ब्रह्मांड जाळून त्याचे भस्म आपल्या सर्व अंगाला फासले होते. जगात त्याला सगळीकडे फक्त शंकराचे रूपच दिसत होते. एकदा काय झाले, त्या अरण्यात एक महाभयंकर महाराक्षस आपली चांगली हातभर जीभ तोंडाबाहेर काढून लाल लाल डोळे इकडे तिकडे फिरवीत येणाऱ्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकीत येत असताना रस्त्यात त्याला वामदेव दिसला. ब्रह्मराक्षस त्याच्या अंगावर एकदम धावून गेला. आपल्या दोन्ही हातांनी वामदेवाच्या गळ्याला त्याने घट्ट मिठी मारली. त्यावेळी वामदेवाच्या अंगाला लावलेले पवित्र भस्म थोडेसे त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले. त्याबरोबर परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाने सोने व्हावे तसे त्याचे पहिले भाव एकदम पालटले. त्याची दुष्ट वृत्ती एकदम पार नाहीशी झाली आणि तो वामदेवाच्या चरणांवर पडला. वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाला मात्र लगेचच दिव्य रूप मिळाले आणि आपल्या मागच्या 1000 जन्मांचे त्याला ज्ञान झाले. पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. त्या जन्मात मी अतिशय निर्दय आणि दुराचारी होतो. सर्व प्रजेला मी सारखा त्रास देत असे. मला माझ्या मनाला आवडेल तसे मी वागत असे. त्या जन्मात वेदशास्त्र पुराणे मी कधीही ऐकली नाहीत. अगदी स्वप्नातही धर्माचा विचार केला नाही. ब्रह्महत्येसारखी अनेक मोठमोठी पापे केली. शेवटी मी आजारी पडलो आणि मृत्यू पावलो. अत्यंत भयानक अशा नरकयातना मी 3000 वर्षे भोगल्या. या यातना भोगताना दरवेळी शरीर नष्ट होते पण प्राण तर जात नाही. त्यामुळे त्या ज्या सर्व यातना सोसाव्या लागतात त्या समजतात. राक्षसाचे भाषण ऐकून वामदेव म्हणाला, फार पूर्वी एक ब्राह्मण होता. राक्षस हात जोडून म्हणाला, महाराज कृपा करून त्या भस्माचा आणखी महिमा मला सांगावा. भस्म चांगले कोणते, कसे लावावे हे कृपा करून मला नीट सांगा. तेव्हा वामदेव पुढे सांगू लागले. एकदा अतिशय उत्तुंग अशा मंदारगिरी पर्वतावर शंकर सर्व देवतांसह बसले होते. नंदिकेश्वर सर्वात पुढे बसले होते. तेवढ्यात त्या ठिकाणी सनत्कुमार आले आणि शंकराला नम्रपणे नमस्कार करून त्यांनी आपणास भस्म धारण करण्याचा विधी सांगावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, गायीच्या शेण्यात चांगल्या जाळून त्याची राख करावी. त्या राखेत माती मात्र अजिबातच येऊ देऊ नये. नंतर ती विभूती शिवगायत्री मंत्राने मंत्रावी. आधी अंगठ्याने वर लावावी, मग मस्तकाभोवती लावावी. विभूती लावताना तर्जनीचे बोट लावू नये आणि करंगळीही त्यापासून वेगळी ठेवावी. कपाळावर 2 बोटाने विभूती लावावी आणि अंगठ्याने मध्यरेषा काढावी. नंतर तर्जनी न लावता 3 बोटांनी आपल्या सर्वांगाला विभूती लावावी. या भूषणामुळे आपण केलेली मोठमोठी पापे जळून भस्म होतात.
शंकराने सनत्कुमारास सांगितलेला हा भस्म महिमा वामदेवाने परत ब्रह्मराक्षसाला सांगितला. त्यामुळे तो ब्रह्मराक्षस नंतर दिव्य स्वरूप होऊन शंकराचे रूपात मिसळून गेला. सत्संगतीचा महिमा असा फार मोठा आहे. फार वर्षापूर्वी पांचाळ देशात सिंहकित नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता. एकदा फार मोठे सैन्य घेऊन तो शिकारीला गेला होता. तो रानावनात शिकारीसाठी हिंडत होता. त्याच्याबरोबर अनेक भिल्लही होते. अशा तऱ्हेने हिंडत असताना वाटेत एक पडके शिवमंदिर लागले. एक भिल्ल त्या मंदिरात शिरला. मंदिरात फार पडझड झाली होती. तेथील शिवलिंगही वेडेवाकडे पडले होते. भिल्लाने आपले सिंहकेत राजाला ते शिवलिंग दाखवले. राजा म्हणाला, लिंग तर फार चांगले आहे, पण डामडौल करून त्याची पूजा करण्यापेक्षा अतिशय मनोभावे भक्तीने त्याची पूजा करायला हवी. लोकांमध्ये आपणास भाव खाता यावा म्हणून देवांच्या प्रतिमा जागोजाग मांडून ठेवायच्या म्हणजे भक्तीचा शुद्ध धंदा आहे. ज्याप्रमाणे ब्राह्मणाचा पवित्र वेश घेऊन यात्रेत वाईट कर्मे करीत हिंडायचे, त्याप्रमाणे मनामध्ये भाव नसताना ईश्वर पूजा करणे म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. महाराज, मी खरोखर माझ्या मनापासून या लिंगाची शिवपूजा करीन, पण मला त्यासाठी अगोदर पूजाविधी कसा करावा ते समजावून सांगा. भिल्ल नम्रपणे म्हणाला, शबरा, मग ऐक तर. पूजेचे तसे अनेक प्रकार आहेत, पण तू असे कर, रोज नवीन चिताभस्म आणून या मंदिरातील लिंगाची पूजा कर. चिताभस्म स्वतः लावल्याशिवाय नैवेद्य दाखवू नको, राजाने त्याला सांगितले. राजाचे वचन प्रमाण मानून शबराने ते लिंग तेथून उचलून आपल्या घरी आणले. आपल्या पत्नीला त्याने रानात घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते सर्व वृत्त ऐकून तिलाही फार आनंद झाला. मग एका सुमुहूर्तावर त्या दोघांनी रानातील पडक्या मंदिरातून आणलेल्या त्या लिंगाची स्थापना केली. रोज नवीन चिताभस्म आणून दोघेही मनोभावे त्या लिंगाची पूजा करीत असत. पूजा झाल्यावर शबराची पत्नी शंकरासाठी नैवेद्य आणीत असे. मग दोघे प्रार्थना करीत असत. असे काही दिवस गेले. एकदा शंकरांनी ठरवले, आपण शबराची परीक्षा पाहायची. एक दिवस भिल्लाला काही केल्या कुठेही नवीन चिताभस्म मिळाले नाही. तो आजूबाजूला व संपूर्ण रानात खूप हिंडला, पण काही उपयोग झाला नाही. घरी परत येऊन त्याने पत्नीला तसे सांगितले. तीही मोठ्या काळजीत पडली. आता आपली नित्यनेमाची पूजा कशी होणार? चिताभस्म लावल्याशिवाय आपण शिवलिंगाला नैवेद्य कसा दाखवणार? शिवाचे व्रत आचरणे म्हणजे खरोखर फार कठीण असते. शबरी म्हणाली, हे पहा, आता मी माझे स्वतःच भस्म करते, ते तुम्ही त्या शंकराला लावा व आपली रोजची पूजा पूर्ण करा. तिने म्हटल्याप्रमाणे शुद्ध होऊन स्वयंपाकघरात बसून तिने स्वतःच्या शरीराचे भस्म करून घेतले. शबराने ते भस्म शंकराला लावले व नेहमीसारखी शिवलिंगाची यथासांग पूजा केली. पण आता नैवेद्य आणायला तेथे दुसरे कोणीच नव्हते. शंकराची एक आरती झाल्यानंतर लगेच शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा लागे. विलंब झाला तर भगवान शंकर आपणावर अतिशय रागवणार, कोपणार. शंकर तसे सर्व अन्याय सहन करतो, पण नैवेद्याला उशीर झालेला त्याला अजिबात चालत नाही. शबर शिवपूजनात मनापासून अगदी दंग होता. आपल्या पत्नीने जाळून स्वतःचे भस्म करून घेतले आहे हे तो अजिबात विसरून गेला आणि एकार्ती होताच त्याने नेहमीप्रमाणे पत्नीला नैवेद्य घेऊन ये म्हणून हाक मारली. त्याबरोबर रंभेपेक्षा अतिशय दिव्यरूप पावलेली शबरी नैवेद्य घेऊन शबराच्या मागे येऊन उभी राहिली. दोघांनी शंकराचे मनापासून स्मरण केले. शिवलिंगाची पूजा संपल्यावर शबराने आपल्या दिव्य रूपधारिणी नानाविध अशा अलंकाराने युक्त अशा पत्नीकडे निरखून पाहिले आणि त्याला लगेच शंकराची अगाध लीला कळली. त्याबरोबर तोही शिवरूपात मिसळून गेला. दोघांना नेण्यासाठी आकाशातून भगवान शंकराचे दिव्य विमान खाली आले. मंगल वाद्ये वाजत होती. स्वर्गीय पुष्पांचा गंध सगळीकडे दरवळत होता. अध्याय समाप्त. रसिक श्रोते हो, आपण पुन्हा उद्या भेटूयात नवीन अध्यायाची कथा घेऊन. तोपर्यंत हरिओम.